चांदवडमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण SIR 2026 अभियानांतर्गत भव्य मतदान जनजागृती रॅली। भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शनानुसार महाराष्ट्र राज्यात विधानसभा मतदारसंघासाठी विशेष सखोल पुनरीक्षण SIR 2026 अभियान राबविण्यात येत आहे। तर याचा शुभारंभ 30 जून 2026 रोजी झाला असून प्रत्येक पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत नोंदवावे, तसेच कोणतेही पात्र मतदार नाव या मतदान यादीतून वगळले जाऊ नये हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। या विशेष मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावात बूथ लेवल ऑफिसर BLO यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदार पडताळणीचे काम सुरू आहे। सन 2022च्या मतदार यादीच्या आधारे घरभेटी घेऊन मतदारांची माहिती घेणे, पडताळणीचे नवीन मतदारांची नोंद करणे, स्थलांतरित मतदारांची नोंद अद्ययावत करणे, मृत्यू व्यक्तीचे नाव वगळणे, वारस नोंदणीची तपासणी करणे, तसेच उभारणी सोडून त्या दुरुस्तीची कामे विविध पातळीवर सुरू आहे। यासाठी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावात विशेष शिबिर आणि नोंदणी आयोजित करण्यात आली आहे। तसेच जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागातून लोकशाहीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत। याच अनुषंगाने आज चांदवड येथील नेमिनाथ जैन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन केले। तर ही रॅली शाळेपासून सुरू झाली तर चिंचबन, गाडगेबाबा चौक, सोमवार पेठ, श्रीराम रोड, गोखलेवाडा आणि उर्दू शाळा या मार्गे प्रमुख मार्गावरून काढण्यात आली होती। यावेळी रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी हातात जनजागृती पर फलक घेऊन, बॅनर घेऊन तुमचे नाव, तुमची ओळख, मतदार यादीत आपले नाव नोंदवा, आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, लोकशाहीचा सन्मान करूया, SIR अभियान यशस्वी करूया, मतदान नोंदणी करूया अशा घोषणा देत नागरिकांना मतदान यादीत नाव तपासणीचे आणि आवश्यक असल्याची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, नाव नोंदणी करायचे आवाहन त्यांनी केले। या संदर्भात चांदवड प्रांत अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे। सर, आज जी रॅली काढली त्या संदर्भात काय सांगाल आपण? आज नेमिनाथ जैन विद्यालयामार्फत मतदार यादीचं सखोल पुनरीक्षण जे संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या वतीने चालू आहे, त्या संदर्भात रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे। या रॅलीद्वारे असे सांगण्यात आले आहे की जे मतदार यादीत आता सध्या नोंदलेले आहे त्यांचं 2002 साली मतदार यादीत नाव असले पाहिजे किंवा त्यांच्या आईवडिलांचे, आजी आजोबांचे नाव 2002च्या मतदार यादीत असले पाहिजे आणि त्याचं मॅपिंग करण्याचं काम सखोल पुनरीक्षणाअंतर्गत होत आहे। बऱ्याच व्यक्तींचे मॅपिंगमध्ये विसंगती येते आणि काही लोक मॅपिंगमध्ये सापडत नाही किंवा जे लोक मयत आहेत, स्थलांतरित आहेत, अशा लोकांचं मॅपिंग होणार नाही आणि त्यांचा अर्ज भरून येणार नाही, त्यांचे नावं मतदार यादीतून कमी होणार आहे। ज्यांच्या विसंगती निर्माण होणार आहेत आणि जे लोक राहतात परंतु त्यांचं मॅपिंग झालेलं नाही, 2002च्या यादीत नाव नाही, अशा लोकांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकण्याचं कार्यक्रम होऊन नंतर 5 ऑगस्ट रोजी या मतदार यादीची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्या पुन्हा 10व्या हरकती सुरू होणार आहे। तर आपली ही जे विशेष सखोल पुनरीक्षण जे चालू आहे ते आपलं 29 जुलैपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर सर्व बाकीच्या गोष्टी होऊन 5 ऑगस्टला आपली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार। तरी सर्व मतदारांना या निमित्ताने विनंती करण्यात येत आहे की आपले मतदार यादीतल्या नावाची खात्री करून आपलं 2002मध्ये ज्या ठिकाणी नाव होतं तेथील पुरावे BLO जे घरोघर येतात आणि शनिवार रविवारी मतदान केंद्रावर किंवा एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी बसतात तिथे आपण सादर करावे, जेणेकरून आपलं मतदार यादीतील नाव सुनिश्चित होईल। धन्यवाद। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे। कार्यालय पत्ता चांदवड कृषी उत्पन्न समिती गेट नंबर 2, सांगळे कॉम्प्लेक्स, नाशिक हायवे, चांदवड। मुख्य संपादक देवीदास जाधव। संपर्क 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60।